देशात ईव्हीएम संदर्भात सतत वादंग सुरू असताना वंचित बहुजन आघाडीने कन्हान नगर परिषद निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे। पक्षाच्या महासचिव आणि कन्हान शहर प्रवक्ता रजनीश वामन मेश्राम यांनी नगर परिषद मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष मॅडम यांना लेखी निवेदन सादर करून ईव्हीएम विरोधात निवडणूक बहिष्कार जन आंदोलनाचा इशारा दिलाय। 2014 पासून देशभरात ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आल्यापासून निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात छेडछाड होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी वारंवार केलाय। ईव्हीएम हॅकिंग, बटण कोणत्याही पक्षाला दाबले तरी भाजपालाच मत जाणे, त्या ठिकाणी मशीन गायब होणे अशा घटनांमुळे जनतेत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान अशा अनेक राज्यात निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीनबाबत गोंधळ आणि संशयास्पद प्रकार समोर आले। पक्षपाती निवडणूक आयोग, भाजपला अनुकूल निकाल आणि पारदर्शकतेचा अभाव हे मुद्दे विरोधकांनी सातत्याने उपस्थित केले। वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की ईव्हीएमवर जनतेचा विश्वास राहिला नाही आणि त्यामुळे बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावं। भारतात निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहिली पाहिजे। मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजप सरकारच्या धोरणांमुळे लोकशाहीच धोक्यात आली आहे। निवडणुकीत सातत्याने घडणाऱ्या गडबडीमुळे जनतेचा विश्वास उडालाय, असं वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनात म्हटलंय। येत्या नगर परिषद निवडणुका पारदर्शकता आणि लोकशाही प्रक्रिया अबाधित ठेवण्यासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर पद्धतीने निवडणूक घेण्याचा ठराव मंजूर करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली। जर प्रशासनाने ईव्हीएम मशीन हटवण्याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही निवडणूक बहिष्कार जन आंदोलन उभारू आणि त्यासाठी होणाऱ्या गोंधळाची पूर्ण जबाबदारी शासन प्रशासनावर असेल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला। वंचित बहुजन आघाडीने ही मागणी केवळ नगर परिषदेपर्यंत मर्यादित ठेवली नाही तर देशभरात याबाबत आवाज उठवण्यासाठी विविध शासकीय आणि प्रशासकीय कार्यालयांना देखील निवेदनाची प्रत पाठवली आहे। कन्हान शहर आणि परिसरातील अनेक नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या या मागणीला पाठिंबा दिलाय। बऱ्याच लोकांचं मत आहे की ईव्हीएमद्वारे मतदान करताना गोंधळ निर्माण होतो, त्यामुळे पारंपरिक बॅलेट पेपर प्रणाली हाच उत्तम पर्याय। या मागणीवर कन्हान नगर परिषद आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही। ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचा पर्याय स्वीकारला जाणार का याबाबत लवकरच स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे। वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे की जर प्रशासन आणि निवडणूक आयोगाने या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर मोठे आंदोलन छेडले जाईल। लोकशाही टिकवायची असेल तर बॅलेट पेपरचा पर्याय स्वीकारावा लागेल, नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिलाय। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता ऋषभ बावनकर, कन्हान, नागपूर। ज्या प्रकारे संपूर्ण भारत देशामध्ये लोकशाहीचा जो मुख्य अधिकार आहे, प्रत्येकाला अदानी असो, टाटा बिर्ला, बाटा असो, अंबानी असो किंवा रस्त्यावरच्या एक गोरगरीब असो, प्रत्येकाला एक मतदानाचा जो अधिकार आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे हा प्रत्येक भारतीयाच्या मतचोरीचं होत आहे हे सगळ्या भारतवासियांना समजून आलं। नुकतेच घडलेले महाराष्ट्र राज्याचे जे निकाल आहेत ते मतपेटीनं मतदान केल्यानुसार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनने निर्णय दिल्यासारखे मतदान आहे। हे त्यामुळं विरोधी पक्षामध्ये जे बसलेले आहेत, लोकसभेमध्ये त्यांच्या मोठ्या प्रमाणात सीटे निघतात किंवा आमच्या वंचित बहुजन आघाडीचं एक मोठं 2019ला मतबँक होतं आणि ते एकाएक कमी होतं किंवा इतर पक्षाचेही कमी होतं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रकारे सरकार बसली तिला खोक्याची सरकार, धोक्याची सरकार असं जिल्हा बोललं गेलं, जिच्या एकही आमदार खासदार निवडून येणार नाही असं सगळ्यांनी महाराष्ट्र राज्याच्या जनतेने आकाश लावला होता आणि त्यानंतरही त्यांचं भरपूर मात्रामध्ये सीट निघणं आणि लोकसभेमध्ये जवळपास 1/13 होणारी काँग्रेस किंवा शिवसेना गट या सगळ्या लोकांना एकाएक मागं येणं हा कुठंतरी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा खूप मोठा धोका आहे आणि ही लोकशाहीची हत्या आहे असा वंचित बहुजन आघाडीतर्फे हा आमचा निकष आहे, आरोप आहे आणि जवळपास 2004 पासून आमचं बोलणं आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारा आमचे जनतेचे मतं चोरली जातात आणि त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काची सरकार काही भेटत नाही। म्हणून कन्हान नगर परिषद अंतर्गत होणारी नगर परिषद निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये बॅलेट पेपरवर घ्यावयाचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला हा अधिकार आहे, त्यामुळे यांनी निर्णय घ्यावा, नाही तर वंचित बहुजन आघाडीतर्फे एक मोठं आंदोलन आम्ही घेऊ हा आम्ही इथून इशारा देतो।
ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.